बीडमधून धक्कादायक अशी बातमी समोर येते। पोलीस उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। अमानुषपणे बॅटने मारहाणीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला। शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीला या ठिकाणी हल्ला झाल्यानंतर संतापाची लाट पाहायला मिळाली। मारहाण करणारा व्यक्ती भाजपचा पदाधिकारी सतीश भोसले असून त्याच्यावरती आता पोलीस ठाण्यामध्ये 324, 323, 506, 34 याप्रमाणे स्वतः पोलीस फिर्यादी होऊन सुमोटोनुसार फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरा 11च्या दरम्यान हा गुन्हा दाखल करण्यात आला। सतीश भोसलेचा शिरूर पोलीस आता शोध घेत आहेत। बीड अमानुष मारहाण प्रकरणी आता मोठी अपडेट समोर येते। बीड मारहाण प्रकरणी सतीश भोसलेवरती गुन्हा अखेर आता दाखल झालाय। अमानुषपणे बॅटने तळपायावरती मारहाण करण्यात आले आणि त्यानंतर ही दृश्य आपण पाहतोय। एकीकडे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये आवाज उठवला होता। वारंवार ते चर्चेत होते आणि आता त्यांचाच कार्यकर्ता अमानुष पद्धतीने मारहाण करतानाची दृश्य आपण दुसऱ्या दृश्यामध्ये पाहतोय। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत जोडलेत। उदय, अमानुष मारहाण प्रकरणी आता अखेर गुन्हा दाखल झालाय। सुरेश धस यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की गुन्हा जर दाखल असेल तर लवकरात लवकर कारवाई होईल। अखेर आता गुन्हा दाखल झाल्याचं कळतंय। काय ताजी अपडेट्स आहेत? नक्कीच करण, रात्री हा व्हिडिओ समोर आल्यापासून संताप व्यक्त केला जात होता। तसेच या सगळ्या प्रकरणात जो मारहाण करणारा व्यक्ती कोण आहे हा सुरुवातीला संभ्रम होता। त्यानंतर सुरेश धस यांनी प्रतिक्रिया देत हा व्यक्ती माझा कार्यकर्ता आहे, परंतु कार्यकर्ता जरी असला तरी त्या संदर्भात जर तक्रार असेल तर गुन्हा दाखल करून घ्यावा असं मी संबंधित पोलीस स्टेशनला सांगितल्याचं त्यांनी म्हटलं होतं। आणि त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी देखील दखल घेत शिरूर पोलीस ठाण्याला याबाबत कल्पना दिली होती। शिरूर तालुक्यात ही घटना घडली असल्यामुळे त्यांनी या प्रकरणात शोध घ्यावा आणि सदर पीडित व्यक्ती कोण आहे त्याची तक्रार नोंदवून घ्यावी असं देखील म्हटलं होतं। परंतु अद्यापपर्यंत या प्रकरणातील जी पीडित व्यक्ती आहे ती समोर आलेली नाही, त्याचा शोध पोलीस घेत आहेत। परंतु या दरम्यानच आता पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेत गुन्हा दाखल केला आहे। पोलीस उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी जे आहेत त्यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सतीश भोसले हा जो भाजपचा पदाधिकारी आहे त्याच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता या आरोपीचा शोध देखील घेत आहेत। एकंदरीतच या व्हिडिओच्या समोर आल्यापासून जो संताप व्यक्त केला जातोय की ज्या पद्धतीने ही मारहाण केली जाते ती अत्यंत अमानुष पद्धतीने हा सगळा मारहाणीचा प्रकार आहे आणि त्यामुळे आता पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेत हा गुन्हा दाखल केला असून आता लवकरच आरोपींना अटक केलं जाणार असल्याची माहिती आहे। पोलीस अधीक्षक स्वतः या सगळ्या प्रकरणाकडे लक्ष ठेवून आहेत। गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या आरोपीच्या शोधासाठी पथकं देखील रवाना करण्यात आले आहेत। करण, नक्कीच उदय, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। अमानुष मारहाण प्रकरणी आता महत्त्वाची अपडेट आहे। अमानुषपणे बॅटने मारहाणीचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता आणि आता अखेर सतीश भोसले याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। शिरूरचे पोलीस उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून अखेर आता गुन्हा दाखल झाला, त्यामुळे आता शोध मोहीम सुरू आहे। आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचं समोर आलंय। बीडमध्ये अजून एक अमानुष व्हिडिओ समोर आले आहे। माणूस कोण आहे बघू नका, पण ही जी काय महाराष्ट्रामध्ये तरुणांना सवय लागते मारायचा, त्याचा व्हिडिओ काढायचा आणि मग तो व्हिडिओ व्हायरल करायचा, याच्यातनं काय मिळतं मला कळत नाही। कुठली नवीन संस्कृती जन्माला येते आणि मग तो माणूस कोणाचाही असो त्याला धडा शिकवा। म्हणजे बीडमध्ये काय म्हणजे एक वेगळीच संस्कृती जन्माला आली आहे, पण हा रोग महाराष्ट्राला लागेल ह्याची मला भीती वाटते। जी घटना आहे ती घटना 1.5 वर्षापूर्वीची आहे। मी नाकारत नाही, सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे आणि महिलेच्या छेडछाडीवरून तो प्रकार काहीतरी घडलेला आहे आणि याच्यावर आतापर्यंत जर त्याच्या बाबतीमध्ये फिर्याद दिली नसेल तर धोकरट म्हणून माझा ती घटना शिरूर तालुक्यातली नाही, बुलढाणा जिल्ह्यामध्ये का कुठं काहीतरी प्रकार तो घडलेला आहे आणि जे कोणी समोरचे पीडित असतील त्यांनी समोर येऊन गुन्हा दाखल केला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा असं मी स्पष्टपणे आमच्या धोकरट साहेबांना सांगितलं।